त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जो पहिला षटक असेल ज्यामध्ये गोलंदाजी करतील रिव्हर एंड कडून. आंबेशिव गावचे उद्योजक सन्मान्य हरेशजी भोपी साहेबांचा या शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अलॉंग द व्ही फक्त आणि फक्त स्टिअर केला. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते. सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 रन पाहायला मिळेल. सी गणेश झाला जो मात्र धावेचा शुभारंभ झालाय धावफलकाचा आणि अशा रीतीने एक धावी धावफलकावरती आहे. 1 रन ऑन द बोर्ड. पंचांचा हिरवा कंदील देखील आलेला आहे. दोन्ही संघांच्या खेळाच्या दृष्टिकोनातून खूप खूप शुभेच्छा असतील. करेश यांच्या माध्यमातून पहिलं षटक प्रगतीपथावर. इथे टाकलेला बॉल फटका प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये त्यांच्या माध्यमातून थोडीफार झालेली चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. चेंडू सीमा पार. हा होता नशिबाचा चौकार. हिम्मत आहे मर्दा मदत आहे खुदा. बहादूर को मिला भाग्य का साथ. आणि इथे मध्ये थोडीफार फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. थोडंफार खराब आउटफील्ड आणि त्याला अनुषंगून चौकार जो मात्र एकवटण्यात गेला. इथं असं झालं भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली. जिथे मिळायला पाहिजे होती सिंगल तिथे अजून 3 एक्स्ट्रा धावा मिळाले. तिथे मध्ये फुल टॉस चेंडू ऑन साइडला फेकून दिले. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये असतील. 1 डाऊन चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंचांकडे लावड फील. येस फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने लूट लिया घर यार का. अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये प्रयत्नार्थी परमेश्वर जो मात्र मिळालेला नाहीये. विकेटची प्राप्ती झालेली आहे. पहिला झटका लागतोय खारबाव टीमला. 1 विकेट डाऊन. टीमचा हा फलंदाज आपण पाहू शकतो. फलंदाज बाद होतोय जो मात्र अक्षयची केली संपुष्टात. अक्षय बॅक टू दी डगआउट. कालचा जर विचार केला तर बाहुबली ऑफ खारबाव सूरज यांना देखील आम्ही पाहिलं होतं. अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. सलग 4 चेंडूंवरती 4 षटकार त्या मॅच मध्ये मारले होते. ज्यावेळेस आम्ही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चषक जो मात्र समालोचन करत होते त्यावेळेस अप्रतिम बॅटिंग सूरज यांच्या माध्यमातून. संघ अडचणीत होतं त्यावेळेस आले आणि त्यावेळेस येऊन अप्रतिम बॅटिंग केली. इथे फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. मिलेंगे रन 4. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो अगदी TDPLचा सीझन तो गाजवलेला होता. एमर्जिंग प्लेअरचा किताब त्याला मिळाला होता. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जी मात्र भव्य आणि दिव्य स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी एमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड पटकावला होता तोच खेळाडू आपल्याला लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अजित निगम सर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज करेश. इथे टाकलेला बॉल फटका ऑन साइडला चांगल्या दर्जाचा
चेंडू सरळ निघून जातो. इथून मात्र मिड विकेट सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4 आणि इथून मात्र पुन्हा एकदा चौकार. थँक्यू व्हेरी मच. प्रणय हा तोच फलंदाज आहे ज्याचे 5 50s या मात्र या सीझन मध्ये कंप्लीट झालेले आहेत. आणि जर पाहायला गेला नॉन स्ट्रायकर एंडवरती बाहुबली सूरज आपल्याला पाहायला मिळेल. 1 टू गो. इथे टाकलेला बॉल आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक असतील चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद जी मात्र पाहायला मिळेल 15. प्रथम बॅटिंग करत असताना खारबाव संघाची डीजे. असेल व्यासपीठावरती कॅमेरा जो मात्र रोल करायचा आहे जिथे मान्यवरांचा आपण शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय शैलेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण आंबेशिव गावचे युवा उद्योजक आणि त्या समवेत समाजसेवक हरेजी बोपी साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र करणार आहोत. आर्यन 11 भादवड संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल कारण त्यांचा जो 12th मॅन आहे प्रॉपर ड्रेस कोड मध्ये नाही आहे. मित्रांनो शाळेमध्ये जाता त्यावेळेस तुमचा ड्रेस कोड नसेल त्यावेळेस तुम्हाला शिक्षा मिळते, पनिशमेंट मिळते. आणि क्रिकेट देखील तसंच आहे. आपण अप्रतिम स्पर्धा पाहत आहोत. प्रॉपर रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करून ही स्पर्धा आपण भरवली आहे. सो प्रॉपर ड्रेस कोड असणं बंधनकारक आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. तुमचं 12th मॅन देखील समालोचन कक्षामध्ये असणं विथ प्रॉपर ड्रेस कोड असणं बंधनकारक आहे. ड्रेसिंग कोड ही बंधनकारक आहे. मग ती मॅच 2 षटकांची असो 3 षटकांची असो किंवा 4 षटकांची असो स्पर्धेचा हा नियम आहे. भारवाचे देखील ड्रेस कोड बंधनकारक आहे दादा कारण ज्यावेळेस समजा आपल्या खेळाडूला इजा झाली त्यावेळेस आपला 12th मॅन देखील उतरणार आहे. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे दादा आपल्याला देखील पालन करावं लागेल. इथे टाकलेला बॉल फटका अप्रतिम सजवलेला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय. फिल्डर को चौकाने वाला बेहतरीन चौका 4 रन. टॉस बॉक्सच्या मागे जी पब्लिक आत आहे त्या सर्व रसिकांना विनंती असेल आपण ना बाहेर राहायचे. ही स्पर्धा आपलीच आहे. आपल्या स्पर्धेची आपण शान वाढवत आहे त्याबद्दल आपला आभार. पण आपण ना बाहेर राहायचे क्षमा असावी पण आपण राहायचे बाहेर याची देखील नोंद करून घ्यायची आहे. प्लीज विनंती आहे आयोजकांच्या वतीने. 18 धावा या धावफलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा ज्या मात्र आल्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये बाळाचं चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे फलंदाजाने. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर डीप राहिला आणि यष्टांच्या मागे करेश कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित मात्र नक्कीच पाहायला मिळेल. 19-19 एक गडी बाद. अक्षय यांची खेळी संपुष्टात आली. सलामीचे 2 फलंदाज प्रणय आणि अक्षय त्यापैकी अक्षय पवेलियनच्या दिशेने आहे. प्रणय आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल चांगल्या दर्जाचा चेंडू तितकाच चांगला असा फटका. ऑन साइडला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून झालेली फंबलनेस. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. आणि धावसंख्या धावफलकावरती 20-20 धावा. उळीगावचे एक अप्रतिम ऑलराऊंडर वंडर बॉय ऑफ भिवंडी JP
जयेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपण जिथे कुठे असाल. तीन चेंडू झालेले आहेत. 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बाळा. इथे टाकलेला बॉल पंचांकडे अपील जी मात्र वाईट साठी गेली होती. पंचांकडे अपील वाईट बॉल आणि नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे आपण पाहू शकतो फलंदाज पोहोचलेले आहेत. एक धावची मात्र ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं जो मात्र सुरू आहे. 3 षटकांचा सामना असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आणि आर्यन 11 भादवड टीमला 2 धाव्यांची पॅनल्टी जी मात्र बसलेली आहे कारण त्यांचे 12th मॅन विथ प्रॉपर ड्रेस कोड हे समालोचन कक्षामध्ये नाही आहेत. इथे टाकलेला बॉल बॅकची डिलिंग एज आणि येस फ्लाय इन टू दी एअर अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. फलंदाज बाद विकेटचं पतन. बाहुबलीची खेळी संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये डिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज बाहुबली सूरजचा समाप्त होतोय खेळ. दुसऱ्या विकेटचं पतन. सेकंड विकेट डाऊन फॉर टीम कारबाव डीजे. आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. रोशनजी गायकर यांची शुभ असते. आपण आंबेशिव गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय मुकेशदादा भोपी साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव. पाहुण्यांचा आदर सत्कार जो मात्र केला पाहिजे आणि ती संस्कृती आणि परंपरा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून राखत आहोत. आणि पाहुण्यांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय आंबेशिव गावचे उद्योजक आणि समाजसेवक मुकेशजी गायकर मुकेशजी भोपी साहेबांचा आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. इथे टाकलेला बॉल चेंडू बॉडीला ब्रश झालेला आहे आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सरळ विसावण्यात आला. अशा रीतीने जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती जी मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो आपण 21 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. इथे टाकलेला हा बॉल येस षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 6 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. पाहूया या 7 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतात. संघाचे कॅप्टन आणि वाडेकर संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण त्वरित यायचंय. मान्यवरांचे शुभ असे नाणेफेकीचा कौल जो मात्र केला जाईल. सन्मान्य हरिश्चंद्र माळी साहेबांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल जो मात्र करणार आहोत. तिसगाव आणि वाडेकर संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण उपस्थित राहायचे टॉस का बॉस मध्ये. इथे नाणेफेकीचा कौल कॉइनला फ्लिप केला जाईल. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा या धावफलकावरती आहेत. पाहायला गेलं तर माझ्या वयाच्या पेक्षा एक आकडा जास्त आहे फक्त आणि फक्त. हरीश यांना आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हरीश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. इथे टाकलेला हा बॉल आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी आणि वंचाचा डिसिजन येत असताना व्हाईट बॉल. क्लिअरली जर पाहायला गेलं तर लेग स्टंप सोडून चाललेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला अनुषंगून हा बॉल मात्र वाईट देण्यात आला आणि धावसंख्या धावफलकावरती 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
षटक क्रमांक शेवटचा अखेरचा निर्वाणीचा अंतिम स्लॉग ओव्हरचा डेथ ओव्हरचा मार्गस्थ आहे. इथे टाकलेला हा बॉल थोडंफार प्रमाणामध्ये अपीलची मात्र झालेली होती. मध्ये चेंडूला जज करायचा प्रयत्न असेल. 2 धावाच्या मात्र एक्झिक्यूट करण्यात आल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सर्केल जाऊन पोहोचेल 24-24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा या धाव फलकावरती आहेत. येस, लेगबायच्या स्वरूपात या 2 धावा अतिरिक्तच्या ऍड होतील आणि धावसंख्या धाव फलकावरती 24-24 धावा. एक चेंडू झालेला आहे उर्वरित 5 चेंडूचा घेजो मात्र शिल्लक. दुसरा चेंडू प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती हरेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. इथे टाकलेला बॉल फटका प्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील त्यांच्या माध्यमातून झालेली चुकी. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झालेला आहे. मॅच सुटलेली आहे की नाही हे थोड्या वेळातच कळेल, कारण कॅच सुटलेली आहे. मॅच सुटेल का? लेट सी. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 26-26 धावा. सव्वीस धावा या धावफलकावरती आहेत. इथे टाकलेला हा बॉल येस, फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. बॅटीची गडा आणि येस, फलंदाज बाद. विकेटचं पतन. संघाला लागलेला झटका क्रमांक 3. प्रणय ची खेळी संपुष्टात. प्रणय बॅक टू दी डगआउट. न्यू बॅट्समन मोनिश आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन पराग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हरेश. न्यू बॅट्समन मोनिश तरे स्ट्रायकर एंड वरती असतील. म्हणतात ना किस्मत की बात आहे, आज डूब तो कल बरसात आहे. मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी, 15 धावा ज्या मात्र बनवल्या, पण त्यानंतर विकेटचं पतन आणि इथे मात्र पाहायला गेलं तर वेळ बदललेला आहे, काळ बदललेला आहे जो मात्र खारबाव संघासाठी. वर्चस्व गाजवणारा खारबाव संघ आता सध्याच्या घडीला बॅकफूटवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज हरेश. शेवटचा षटक. हे टाकलेला बॉल फटका प्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. कशाला गवस निघालणारा हा होता गगनभेदी, गगनचुंबी, दमदार, पहरदार, असरदार, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या धावफलकावरती 32-32 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण 3 षटकांमध्ये जर विचार केला तर 40+ धावा या नक्कीच फायटिंग टोटल असतात. टेनिस क्रिकेट आहे, चौकार आणि षटकारांचा खेळ आहे. किती धावसंख्या बनवली तरी कमी असते. इथे टाकलेला बॉल मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द वी चेंडू गेलेला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असतील, उचलतील, फेकतील, घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, धावचीची संधी, फलंदाज बाद. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इन्फॉर्म बॅट्समन जर पाहायला गेला तर मोनिश ची खेळी इथे मात्र संपुष्टात आल्या पावली परतावा लागते मोनिशला. तू चल मी अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना खारबाव टीम 1 मोर विकेट डाऊन. 33 या आकड्यावरती संघाला लागलेला झटका क्रमांक 4. विकेटचं पतन. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा चेंडू असेल प्रगती पथावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हरीश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग.
इथे टाकलेला बॉल स्विंग अँड मिस. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला आणि फलंदाज सरप्राईज झाला. धावसंख्या धावफलकावरती 33 आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांची पॅनल्टी असेल त्यामुळे 35 धावा. 36 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 36. प्रत्येक चेंडूवरती 2 आणि प्रत्येक षटकामागे 12 धावांची सरासरी गाठावी लागेल, जी मात्र RN11 भादवड या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय, दुसऱ्या सत्रामध्ये काय बिघडतंय याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. इथे मात्र जर पाहायला गेलं तर सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून झुकलेला आहे. विनंती असेल जी मात्र तिसगाव आणि वाडेकर संघाच्या कॅप्टनला आपण त्वरित यायचे टॉस का बॉसमध्ये, जिथे मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल. येस 18 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या सत्राला ज्या वेळेस सुरुवात होईल या धावा चेस केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय समालोचन दुनियामधील एक अप्रतिम आवाज आणि ज्या आवाजाची माग संपूर्ण ठाणे जिल्हा असो किंवा मुंबई मध्ये केली जाते, तेच आमचे गुरुवर्य रमेश शिंदे सरांना. थँक्यू. सध्याच्या घडीला आणि विद्यमान अवस्थेला आपल्याला मॅच मार्गस्थ असताना पाहायला मिळते, जी मात्र RN11 भादवड विपक्ष खारबाव टॉस जिंकला होता, जो मात्र RN11 भादवड या टीमने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, जो मात्र खारबाव संघाला. आणि खारबाव संघाने 33 धावा बनवल्या. 2 धावांची पॅनल्टी म्हणजे 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल, जो मात्र बॅटिंग करणाऱ्या RN11 भादवड या टीमला. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय गुरुवर्य रमेश महाराज शिंदे सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर. प्रसन्न वाटलं पहिल्या इनिंगमध्ये. खारबाव संघाची धावसंख्या बनली गेली 18 बॉलमध्ये 35 आणि विजयासाठी भादवड संघाला 36 धावांची आवश्यकता. 12.00 ची गरज राहील. सलामीची जोडी बाळा आणि करेश म्हात्रे. ऐसी कोई बस्ती नहीं जिस बस्ती में इस हस्ती का नाम नहीं. नाम तो सुना होगा, करेश म्हात्रे. चांगला खेळाडू आहे. चांगला खेळ करावा लागेल. मी तर म्हणेन गोलंदाजांना पूर्णपणे कसब लावावी लागेल, कलात्मकता दाखवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये शिरगाव संघाला परास्त केला आणि बघता बघता वाढलेल्या आत्मबलाने या ठिकाणी गोलंदाजी देखील केली, परंतु फलंदाजीमध्ये काय दमखम राहील हे देखील या ठिकाणी पाहणं औत्सुक्याचं आणि आनंदाचं ठरेल. आपण पाहतात मनमुराद आनंद घेतात आणि आम्ही म्हणतो ना की जन्मसिद्ध हक्क आमचा आनंद मिळवण्याचा, आणि तो देखील आनंद आम्ही मिळवतोय. ओम साई क्रिकेट क्लब मानिवली आयोजित मानिवलीकर चषक सन 2022च्या वतीनं तब्बल 4 पारितोषिकांसमवेत सजलेली स्पर्धा. वेगवेगळी पारितोषिके सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवतात. पहिले पारितोषिक रोख रुपये 50,555, द्वितीय 25,555, तिसरं 11,555, चौथं पारितोषिक 11,555. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक शूज आणि चषक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी ॲक्वा देखील या ठिकाणी आहे. आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट व आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चांगला फिल्डर त्यासाठी सुद्धा शूज आणि चषक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं
तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने हे मैदान रणमैदान करून सोडणारे खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत. सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. नाण्याची पहिली बाजू आपण पडताळली, थोडीशी चमकली. 35 धावा धावपलकावर. विजयासाठी 36 धावांची गरज. टीम भादवड संघाला सलामीची जोडी बाळा आणि करेश म्हात्रे. लगेचच आपण करतोय सामन्याला सुरुवात. अंपायर रेडी, सिग्नल आलाय, लेट्स प्ले. ऋषभ तयार, पहिला बॉल फेस करेल स्ट्रायकिंग एंडवर करेश म्हात्रे नावाचा खेळाडू. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. सुरक्षित असेल का? ओ हो माय गुडनेस, यावेळेस मात्र फलंदाज सुरक्षित आहे. करेश म्हात्रे म्हणजे भादवड संघाची धावांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. एकदा का एक्सेलरेशनवर पाय दिला ना तर थांबणार नाही, इतका चांगला खेळाडू आहे. धर्मवीर ट्रॉफी सन 2022च्या वतीनं याच फलंदाजांना बॅक टू बॅक 5 षटकार ठोकण्याचा विक्रम शहापूर येथील खाडीच्या मैदानावर केलाय. इथे मात्र आणखी एकदा बॉडी टर्न केली. क्या बात आहे. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. फलंदाज करेश म्हात्रेच्या बॅटमधनं कडक कडकडाट षटकार. धडकी बसवणारा खेळाडू म्हटलं जातं मित्रांनो की माझ्या छत्रपती शिवरायांचं प्रत्येकानं नाव ऐकावं आणि गनिम देवीत कायमस्वरूपी कापत उठावे. ज्यावेळेला आग्र्याला एंट्री केली ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं औरंगजेबाच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं. हे राजा शिवाजी, आणि खऱ्या अर्थानं तो इतिहास रचला माझ्या शिवरायांनी. फुलटॉस बॉल, बॅटच्या राडांमध्ये चेंडू नाही आहे. तत्पूर्वी एक धाव मिळेल करेश म्हात्रेला. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी होतोय प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. क्या बात आहे. व्हेरी गुड रेटिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. कॉम्बिनेशन छान आहे बाळा आणि करेश म्हात्रे यांचं. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये करेश म्हात्रेच्या नावावर इंडिव्हिज्युअल 10 रन्स, 10 धावा धावपलकावर. जेव्हा जेव्हा करेश म्हात्रे खेळतो ना त्याच्या विरोधात तुम्हाला जिंकायचं असेल तर त्याला बाद करणं हा पहिला उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर ठेवावा लागेल. तुम्ही डॉट बॉल फेकून करेश म्हात्रेच्या विरोधात जिंकणं थोडंसं अशक्य राहील. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याची ओळख आहे करेश म्हात्रे, मॅन फ्रॉम भादवड. भिवंडीचा क्रिकेट खऱ्या अर्थानं मुंबईमधील क्रिकेटला देखील लाजवेल असा क्रिकेट भिवंडीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यामधील एक उमललेलं फुल म्हणजे करेश म्हात्रे. इथे शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे. एक सिंगल मिळवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस आवश्यकता आहे का? अपील आहे, उत्साह आहे. शिंदे सर सांगत असताना पॉप इन क्रीज मध्ये पोहोचलाय. याला म्हणतात सुखरूप गाडी पकडणं आणि माहेर घरी पोहोचणं. 2 धावा माफी असावी, निर्णय येईल. चर्चा चालू केली दोन्ही अंपायरच्या माध्यमातून. करेश म्हात्रे एक चांगला खेळाडू आहे. आर्यन 11 भादवड आणि खारबाव या 2 संघाच्या दरम्यान खारबाव संघ या ठिकाणी पाहू शकाल. पहिल्या पाहावं लागेल. निर्णय क्रुशल आहे, मुवमेंट देखील क्रुशल आहे आणि म्हटलं जातं ना की या निर्णयावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. एक निर्णय, एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. अंपायर डिसिजन नॉट आउट. सुरक्षित असेल फलंदाज करेश म्हात्रे. याला म्हणतात जिम्मेदारी घेणं, याला म्हणतात खऱ्या अर्थानं डिसिजन घेणं. कारण म्हटलं जातं ना निर्णय घ्या, जिंकलात तर राज्य कराल, हारलात तर अनुभवात जगाल. आणि ते मात्र पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला बॅट्समन करेश म्हात्रेनं. 2 धावा मिळवल्या. एक धावेचं महत्त्व सातत्याने सांगितलं जातं ना. मगाशी चर्चा करताना आमच्या प्रसन्न चव्हाण सरांनी सांगितलं की एका धावेला महत्त्व आहे, पण म्हटलं जातं शून्यला देखील महत्त्व आहे, पण तो ठेवायचा कुठे, 1च्या आधी की 1च्या नंतर, हे देखील महत्त्वाचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावपलकावर 12, 3 षटकामध्ये बनवायच्या 36. योग्य ट्रॅकवर आपली गाडी आहे टीम भादवड संघाची.
स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन सातत्याने दाखवतात टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. हे प्रयोग वारंवार केले जातात ना, याचं कारण फक्त आणि फक्त द ब्रँड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते. हा आदर्श आहे आमच्यासाठी. खूप वर्ष क्रिकेट खेळले, खेळतात देखील. आणि निश्चितच तुम्ही पाहिलं असेल त्याला देखील हरवण्याची हिंमत कायमस्वरूपी ठेवणारा खेळाडू खेळपट्टीवर खेळतोय. या खेळाडूला पाहण्यासाठी आम्हाला खूप दूरवरचा तिकीट काढून यावं लागतं. पण आज मात्र म्हटलं जातं ना की नदी समुद्राला जाऊन समर्पित होते, समुद्र आज नदीला येऊन समर्पित झाला आहे. धावसंख्या धावपलकावर 13. करेश मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवर 12. तो देखील खेळेल पहिला चेंडू. इथे रिव्हर्स अँड पुल, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट मात्र या ठिकाणी चुकली. कॅच ड्रॉप, जीवनदान मिळालंय बॅट्समन बाळाला. तत्पूर्वी धावा मिळतील 2. तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी होतोय प्रयत्न. एकंदरीत 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल धावपलकावर जाऊन पोचली बिनबाद तब्बल 15 धावा. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. याला म्हणतात स्वप्नवत सुरुवात, याला म्हणतात भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहावी आणि वर्तमानामध्ये सातत्याने कर्तृत्वाचे डंके वाजवावेत. कन्फ्युजन क्लिअर. धावसंख्या धावपलकावर 16. पहिलं षटक संपलं. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 2, पाचव्या चेंडूवर 1, 6व्या चेंडूवर 3. प्रत्येक चेंडूचा घेतला कर्फ्यू समाचार आणि बघता बघता 6 चेंडूवर बनवल्या टीम भादवड संघानं बिनबाद तब्बल 16 धावा. बनवायच्यात 18 बॉलमध्ये 36. आतापर्यंत आपण पाहतोय एका षटकाचा खेळ झाला. टीम भादवड संघाची धावसंख्या धावपलकावर लागली बिनबाद तब्बल 16. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या टीम भादवड संघाला फक्त आणि फक्त 20 धावा. चर्चा करूया टेनिस बॉल क्रिकेट जगताची. टेनिस बॉल क्रिकेट जगत इतकं काही पुढे गेलं ना, प्रसन्न आम्ही नेहमी म्हणतो की पंजाबमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा खेळाडू रमेश सिंग नावाचा आजही IPL खेळेल कोलकाता नाईट रायडर्समध्ये. त्याला बोलावलं ट्राय करण्यासाठी आणि असं काही इम्प्रेस केलं की कोलकाता नाईट रायडर्स त्या संघानं खऱ्या अर्थानं त्या ओनरनं रमेश सिंग नावाच्या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान दिलं आहे. हे खऱ्या अर्थानं यश आहे टेनिस बॉल क्रिकेट जगताचं. हाच टेनिस बॉल क्रिकेट जगत आज 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला. हॅट्स ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. लिव्ह क्रिकेट, लव क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल फक्त आणि फक्त 20 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात या ठिकाणी भादवड संघाची पाहायला मिळाली. 16 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, बनवायच्या 20 धावा. 10.00 ची आवश्यकता, परंतु धावांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स नॉट स्ट्रायकिंग एंडवर 12. अक्षय तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक, त्याला बीट करून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाट पाहणारे अजूनही वाट पाहत राहिलेले आहेत. चेंडू पोचत नसेल तर चेंडूपर्यंत पोचा, जान जाय पर गेंद ना जाय. यावेळेस मात्र चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आला चौकार. स्वर सापडले, यशाचं गाणं वाजायला सुरुवात झाली आणि एका बाजूला सूर झालेत निरागस. चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम. दूरवरचा प्रवास करून आलेला संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खारबाव चांगला संघ आहे, पण म्हटलं जातं ना बेस्ट विरुद्ध बेस्ट. हे कॉन्टेस्ट सातत्याने आम्हाला चांगलं पाहायला मिळतं. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. गोलंदाजाला विकेट घ्यावा लागतील. स्टार्किंग एंडवर करेश म्हात्रे. नावापुरता नाही, स्ट्रगल करून गुगलवर पोहोचलाय आणि इथे मात्र मिस्टामिक स्टोक. चेंडू हेअर हॉस्टेस पर्यंत पोहोचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, हिमालयाच्या उंचीवर चेंडू, खाली ऋषीमुनी उभा होता, त्याची देखील झाली तपश्चर्या पूर्ण. फलंदाज बाद.
ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता होती टीम खारबाव संघाला, ती देखील मिळून दिली. यूज विकेट, मोठा मासा लागला गळाला. करेश मात्रे बॅक टू द पेव्हिलियन. मुकेश गायकर. सत्तावीस धावा धावपलकावर विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. बाळा ऑन बॅटिंग मार्क. आणखी एक प्रयोग. क्या बात आहे. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतील बाळाला 4. हा आला चौकार. संघाच्या हिरवळीचं रूपांतर स्मशानामध्ये होताना पाहायला मिळतंय. एका बाजूला 7 उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलं मानिवलीकर चषक 2022 मिळवण्यासाठी. पण म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आगळा वेगळा आणि निराळा आहे. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं. विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धाव्यांची गरज. यावेळेस आणखी एक प्रयत्न चांगला केला ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावत आला, एक सिंगल मिळेल. धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. टीमची टोटल तब्बल धावा या ठिकाणी पाहायला मिळतात 34. विजयासाठी केवळ आणि केवळ 2 धाव्यांची गरज. आणि बघता बघता आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ झाला. 6 चेंडू आणि 2 धावा. इथून जर खारबाव संघाला पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल, एक मात्र लाईफलाईन आहे आणि त्या लाईफलाईनचं नाव आहे विकेट टेकिंग बॉलिंग. होईल का? व्हायला हरकत नाही आहे. समोर आपण पाहतोय लईमध्ये आलेला फलंदाज बाळा आणि सोबतीला बॅट्समन असेल टीम भादवड संघाचा मुकेश मते. मुकेश गायकर सरांची स्पर्धा आपण अनुभवतात. कारण जेव्हा जेव्हा मुकेश गायकर शहापूरमध्ये खेळण्यासाठी आले ना, तेव्हा तेव्हा चांगला इतिहास रचला. हा खेळाडू खऱ्या अर्थानं गावापुरता राहिला नाही, नावापुरता राहिला नाही, तर ब्रँड बनत गेला आणि आपल्या टेनिस बॉल क्रिकेट जगताला खऱ्या अर्थानं 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन ठेवलं. पुणे येथील चांगली नामांकित स्पर्धा देखील खेळला. निश्चितच मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत. असा खेळाडू आहे मुकेश गायकर. हॅट्स ऑफ मुकेशजी गायकर. आपलं नियोजन सुंदर आहे. खऱ्या अर्थाने हे मैदान दिवाळीप्रमाणे सजवलं आहे आणि या मैदानाच्या आतमध्ये असणारं आंब्याचं झाड देखील शोभा देत आहे, सावली देखील देत आहे. आंब्याला जर चेंडू लागला तर निश्चितच आतमध्ये राहिला ना आंब्याला स्पर्श होऊन, तर मात्र अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आंब्याला ब्रश होऊन चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला तर निश्चितच अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, याची देखील नोंद असावी. विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज. अप्रतिम स्पर्धा जितकी प्रसिद्ध तितकी लोकप्रिय स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतात. नाव बागनू क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सूरज. पहिलाच बॉल रिव्हर्सचा केला प्रयत्न. चेंडू गॅपमधून निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आला विजयाचा शंखनाद करणारा आणि विजयी चौकार. सामना जिंकला टीम भादवड संघानं. राजेशाही सन्मानाने अभिमानाने
स्वाभिमानाने कर्तृत्वानं फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर हा सामना जिंकला टीम भादवड संघानं आपली ऑर्थोडॉक्स परंपरा अबाधित ठेवत असताना विजयाची पुन्हा एकदा रवला आटकेपार झेंडा आणि मानवलीकर चषक सन 2022ला पुन्हा एकदा दिली सलामी टीम भादवड संघानं जिंकलात. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.